नमस्कार, मी जगदीश देशमुख. जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या विषयाची चर्चा होती, राज्यसभेवर कोणाची वर्णी लागणार, त्या संदर्भातील बातमी सुरुवातीला पाहूया. भाजपाकडून काही नावांची घोषणा करण्यात आलेली आहे. विनोद तावडेंना राज्यसभेवर पाठवलं गेलेलं आहे. भविष्यात केंद्रात मंत्रिपद मिळण्याची सुद्धा शक्यता त्यामुळे वर्तवली जाते. तावडे पुढील 6 वर्षांमध्ये राज्यसभेमध्ये असतील. तावडेंचं दिल्लीतील पुनर्वसन हे पूर्ण झालेलं आहे, तर रामदास आठवले यांची सुद्धा खासदारकी पक्की झालेली आहे. भाजपाकडून 6 जणांची नावं ही घोषित करण्यात आली आहेत. तर राजकीय विश्लेषक सुशील कुलकर्णी यांनी तावडेंच्या निवडीचं कसं विश्लेषण केलंय ते पाहूयात. वतनदारी पद्धत झालेली आहे राजकारणामध्ये. म्हणजे अमुक एक जागा अमुक एकाची, त्याशिवाय दुसरा कोणी तिथे येणार नाही. आणि ही वतनदारी पद्धतच नव्या चेहऱ्यांना समोर येऊ देत नव्हती. म्हणजे भागवत कराडांना डावललंय हा या 6 वर्षानंतर शब्द वापरताना भागवत कराडांना घेतलं कसं, तो नवा चेहरा त्यावेळी होता. म्हणजे भागवत कराडांच्या जागी नवा चेहरा. विनोद तावडे दीर्घकाळ बाजूला ठेवलेले होते, म्हणजे संसदीय राजकारणातून, पक्षीय राजकारणात असतील, संसदीय राजकारणामधून. त्यांना परत ती एक नव्याने संधी 2019 पासून तावडेंची स्थिती होती, त्यांना परत ते प्रवाहामध्ये आणलेलं आहे. त्यामुळं सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळते हा एक संदेश जो भाजप देण्याचा प्रयत्न करतं नेहमी. त्यातल्या त्यात सामान्यातला एखादा पटकन घेऊन, वडकोतीच्या सारखा किंवा नागपूरच्या त्या महिला उमेदवारांच्या सारखा, म्हणजे आपल्याला पटकन नाव सुद्धा आठवावं लागतं इतके ते अननोन असतात. तर त्यामुळे ही सामान्य कार्यकर्त्याला संधी आणि वतनदारी बंद करण्याचा हा प्रकार आहे असं म्हणायला पाहिजे.